आजकाल सर्वांची एक जनरल कंप्लेंट असते, पैसा माझ्याकडे टिकत नाही, पैसा कमावणं खूप अवघड झालंय बाबा. आजकाल सगळं पैशांनी होतं आणि किती महागाई वाढले आणि कसं कोणाला पैसे द्यायचे, कसं पुढे आपण घर घ्यायचं. शहरात राहणं किती अवघड आहे, गावाकडे सगळं मुलाबाळांसाठी शेती हे करणं किती अवघड आहे, त्यांच्यासाठी सेव्हिंग, त्यांची शिक्षण किती महाग झाली आहेत, आपण कसं आणि काय करायचं. अशा खूप साऱ्या प्रश्न प्रत्येक मध्यमवर्गीयाच्या मनात असतातच. माझ्याही मनात होते, मीही हेच सगळे विचार करत होते. पण मला त्याच्याबद्दलच तुमच्याशी आज बोलायचंय की आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतो की पैसा हा श्रीमंतांकडे जातो, गरीबाकडे काय पैशाचं काम आहे, गरीबाला कोण विचारतो, देव पण नेहमी श्रीमंताला ज्याच्याकडे आहे त्यालाच भरपूर देतो, आमच्यासारख्याला काय देतो, आमचं नशीब असं. किंवा तो जो मिळणारा पैसा आहे आपल्याकडे जितका काही मिळतोय, कुणाला 100 रुपये मिळतात दिवसाचे, कुणाला 1000 मिळतात, कुणाला 1,00,000 रुपये दिवसाचे मिळतात. त्यांच्या स्किल सेट प्रमाणे ते लोक पैसा कमावतात. पण तुमच्याकडे येणाऱ्या पैशासाठी जर मी तुम्हाला विचारलं तुम्ही किती कृतज्ञ आहात, तर काय उत्तर आहे तुमच्याकडे? आता तुम्ही मला म्हणाल की 100 रुपये आम्हाला दिवसाला मिळतात, 500 रुपये रोज मिळतो, त्याच्यासाठी काय कृतज्ञ राहायचं, आम्ही एवढं काम करतो अख्ख्या दिवसभर आणि कृतज्ञतेचे काय गप्पा सांगतेस. इथेच सगळ्यात मोठी चूक होते. आता पैसा आपल्याकडे येत असताना सुद्धा जेवढा येतोय त्या गोष्टीची रिस्पेक्ट आपण न करता, त्याचा आदर न करता, आपण जर सतत त्याच्याविषयी वाईट बोलत राहिलो, त्याच्याविषयी कंप्लेंट करत राहिलो आणि सतत फक्त मला पैसा हवाच आहे मागतच राहिलो, तर तुम्ही एक लो व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करता. तुमच्यामध्ये खूप पैशांबद्दल निगेटिव्हिटी, चुकीच्या धारणा तुम्ही भरून ठेवलेल्या आहेत. तर तोपर्यंत तुमच्याकडे पैसा असा इझिली किंवा असा फ्लो होऊ शकत नाही, येऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या त्या सगळे चुकीचे ब्लॉकेजेस काढून टाकू शकत नाही. आता ते ब्लॉकेज काढण्यासाठी माझ्याकडे खूप साऱ्या टेक्निक्स आहेत तुम्हाला सांगण्यासाठी. पण सर्वात पहिले मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल की तुम्ही पैशांना मित्रासारखं ट्रीट करा. की जसं पैसा माझा मित्र आहे, हे वाक्य आजपर्यंत कधी बोललायत का चुकूनही? हे बोललं नसाल, पण आतापासून बोलायला सुरुवात करा. पैसा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, माझं पैशावर खूप प्रेम आहे आणि पैशाचं माझ्यावरही खूप प्रेम आहे. पैसा मला खूप आवडतो आणि पैशालाही मी खूप आवडते. ब्रह्मांडामध्ये भरपूर संपत्ती आहे आणि ती माझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. पैसा माझ्याकडे सहज, सोप्या आणि विनासायास मार्गाने येतो. पैसा माझ्याकडे खूप येतो, रोज येतो. ओके, सो जेव्हा तुम्ही पैशाला ही एनर्जी तुमच्याकडनं द्याल की तुम्ही पैशासाठी वेडे आहात, तुम्हाला पैशांवर खूप प्रेम आहे, तुम्ही त्याचा आदर करताय आणि पैसा कुठेही असला तरी तुम्हाला त्याचा रिस्पेक्टच आहे, तर तुमची ही भावना, बदललेली ही फ्रिक्वेन्सी तुमच्याकडे पैसा आकर्षित करायला तुम्हाला मदत करते. हा माझा अनुभव आहे, म्हणून मी सांगते. मी आतापर्यंत हे जितक्यांदा ऐकलंय, जिथे वाचलंय, त्या सर्वांचा हेच म्हणणं आहे की तुम्ही पैशाबद्दलची स्वतःची फ्रिक्वेन्सी बदला. पैशाबद्दलच्या स्वतःच्या सगळ्या धारणा आहेत ना, त्या बदलून टाका. धारणा म्हणजे काय? आपले बिलीफ्स असतात ना लहानपणापासून, पैसे कमावणं खूप अवघड आहे किंवा पैसा हा फक्त श्रीमंतांकडे असतो, पैसा काय झाडाला लागलाय का, पैसे हळूहळू वापरा, जपून वापरा, किंवा खूप अडचणीच्या काळामध्ये पैसा उपयोगीच पडतो, फार पैसा रोजच्या गरजांइतकाच यूज करा. मान्य मला, तुम्ही पैशांची उधळपट्टी करू नका, पण याचा अर्थ असा नाही की आला पैसा 2-4 गरजा भागवल्या की कर सेव्हिंग कर. यामुळे काय होतं, तुम्ही ते सेव्हिंगला ठेवलेले पैसे, तुम्हाला एक सिक्युरिटी राहते, पण आजचा क्षण जगायचा राहतो ना हो, त्याचं काय? आताच्या क्षणामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट करायची असते, पैशाअभावी तुम्ही ती करत नाही, कालांतराने तो पैसाही राहत नाही, तो क्षणही राहत नाही, पण रिग्रेट मात्र राहतं. ओके, त्यामुळे तुमची फ्रिक्वेन्सी चेंज करा. तुमची फ्रिक्वेन्सी चेंज झाली, तुमचे विचार चेंज झाले, तुमच्या भावना त्याबद्दल बदलल्या की पैशाच्याही तुमच्याबद्दलच्या भावना बदलतात. तुमच्या आयुष्यात खरंच योग्य वेळी योग्य माणसं येतात, संधी येतात आणि पैसा येतो, तो टिकतो, सगळं काही होतं. पण सुरुवात तुमच्यापासून करा. मी नेहमी सांगते, पीस विदिन यू हे नाव मी यासाठीच चूज केलेलं आहे, कारण प्रत्येक गोष्ट तुमच्यापासून सुरुवात होते. ओके, थँक्यू सो मच.